विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः। सभी देशवासियों को MDS TV न्यूज परिवार की ओर से गुरु पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं। श्री राम आश्रम दिंडीगढ़ सोनाले के महंत गुरुवर्य श्री चिदानंद सरस्वती महाराज को भारी संख्या में भिवंडी तालुका के साथ साथ थाने जिला के लोगों ने उपस्थित होकर गुरुवर्य श्री चिदानंद सरस्वती महाराज की पैर छूकर अपने गुरु का आशीर्वाद लिया। तो वहीं गुरुवर्य श्री चिदानंद सरस्वती महाराज ने अपने सभी शिष्यों को दिल से आशीर्वाद दिया। तो वहीं शिवसेना भिवंडी तालुका सचिव सम्मानित श्री इंजीनियर ज्ञानेश्वर मुकादम ओम सेठ ने सभी लोगों को गुरु पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं दी। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। जय श्रीराम। आज या ठिकाणी संत काशीनाथ बाबा गोशाळा जय श्रीराम आश्रम दिंडीगढ़ येथे संत चिदानंद सरस्वती म्हणजेच आपले चिंतामणी महाराज यांनी आपल्या बोधातून वाणीतून अनेक कीर्तने या भागामध्ये केली आणि अनेक लोकांना वार संप्रदायामध्ये येण्यासाठी प्रवृत्त केलं आणि हजारो लोकांना या वारकरी संप्रदायामध्ये आणताना शेकडो लोकांना महाराजांनी माळ पुरस्कृत करून म्हणजे महाराजांच्या हातून शेकडो लोकांनी या ठिकाणी माळ परिधली आणि वारकरी संप्रदायाची पताका घेतली। असे अब्दानंद सरस्वती महाराज यांच्या आशीर्वादाने अनेक भक्तगण या ठिकाणी त्यांच्या या कार्याचे साक्षीदार आहेत आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी त्यांची आशीर्वाद घेऊन त्यांची कृपादृष्टी राहो आणि ही गुरु पौर्णिमा सर्व शिष्यांना सुख समाधानाची जावो यासोबत असं आवाहन करतो की या ठिकाणी आपली गोशाळा आहे, वर्षभर आपले कार्यक्रम या ठिकाणी चालतात। आपण या ठिकाणी निवासी शिबिर सुद्धा घेतो आणि अनेक गोपाष्टमी असेल किंवा गुरुपौर्णिमा असेल अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात। या कार्यक्रमांसाठी आपण सढळ हाताने या ठिकाणी मदत करावी। या संस्थेचा विश्वस्त ट्रस्टी म्हणून मी या ठिकाणी आवाहन करतोय की जे बाबांच्या संपर्कातले भक्तगण आहेत, शिष्य आहेत, त्यांनी या ठिकाणी या गोशाळेत आणि या येणाऱ्या पुढच्या कार्यक्रमांना आपलं यथोचित सहभाग यामध्ये दाखवावा अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व ट्रस्टी, भक्तगण मंडळी, महिला वर्ग यांच्या वतीने बाबांचा आशीर्वाद घेऊन गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय श्रीराम। जय श्रीराम। सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे, सर्वांनी भोजन केल्याशिवाय कोणीही जायचं नाही। हरे हरे